कळवण तालुक्यातील शेगरी दिगर खडकी निमपाडा पिंपळे आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध म्हणून हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात। नाना प्रकारची आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठी बांबू, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज आणि तोंडातून सुंदर गीताचा आवाज आदिवासी भागातील रानात डोंगरांच्या कापारीत घुमत असतो। आदिवासी, आम्ही डोंगरवासी, चंद्र सूर्यापासून आदिवासी यांसारखी विविध गीते पावरींच्या तालावरती म्हटली जात आहेत। पावरींचे सुरेल सूर व आदिवासी गीतं कानावर पडली की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगरादेव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते। या उत्सवाला मोठी परंपरा आहे। हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो। याच उत्सवाला भाया असेही म्हणतात। आदिवासी बांधवांची निसर्गावरती अपार श्रद्धा असल्याने जंगलातील पशुपक्षी, वाघदेव, नागदेव, मोर, चंद्र, सूर्य हेच त्याचे दैवत असल्याने गावाच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीत वाघदेवाची मूर्ती दिसून येते। काही देवांना ठराविक नावाने ओळखले जाते। यात हिरवा, कासरमाता, लक्ष्मी, राणावा आदी देवतांची अखंड दीप लावून सलग 5 दिवस पूजा केली जाते। भाया उत्सवला आपल्या गावात सुख शांती लाभो, शेतात काम करताना निसर्गाचा कोप होऊ नये, शेतात पेरलेले पीक चांगले यावे व घर संसाराची भरभराट व्हावी आदी कारणांसाठी भाया उत्सव साजरा केला जातो। उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावरती गड जिंकण्यासाठी जातात। त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगरदेवाची विधिवत पूजा केली जाते। रात्रीच्या वेळी डोंगरावरती कार्यक्रम घेतला जातो। त्यानंतर महाप्रसादाचा गाव भंडारा कार्यक्रम होतो। वृत्तसंकलन स्टार लक्ष न्यूज साठी राजेंद्र राठोड।